तर नमस्कार मित्रांनो, काही कंपन्या आहेत त्यांचा कोटा हा संपलेला आहे। तर भरपूर ठिकाणी नवीन कंपन्या ऍड झालेल्या आहेत, त्यानुसार तुम्ही सोलर त्या ठिकाणी निवडू शकता। परंतु कोणत्या कंपन्या आहेत की त्यांचा कोटा संपलेला आहे? ज्या काही जुन्या नामांकित कंपन्या होत्या त्यांचा कोटा हा संपलेला आहे। तर बघूयात आपण की जुन्या कंपन्या का ऍड होत नाहीयेत वेंडर लिस्ट मध्ये आणि कोणत्या कंपनीचा कोटा किती शिल्लक आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये किती शिल्लक आहे, याविषयी पूर्णपणे माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघूयात। कारण आपण असंच नवनवीन काही जर सोलरचं अपडेट आलं तर या चॅनलवरती घेऊन येण्याचा प्रयत्न करत असतो आणि तुम्हाला वारंवार योग्य ती माहिती देण्याचा देखील प्रयत्न करत असतो। जर तुम्ही आणखी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या, जेणेकरून असंच काही नवीन अपडेट आलं तर तुमच्याकडून मिस होणार नाही किंवा तुमच्याकडून त्या ठिकाणी ते बघायचं किंवा ऐकायचं राहणार नाही। तर सर्वप्रथम आपण बघूयात की टाटा, शक्ती, जीके, स्पॅन असेल, त्या ठिकाणी केलुस्कर कंपनी असेल, अशा भरपूर साऱ्या ज्या काही नामांकित कंपन्या होत्या पहिल्यांदा त्या खूप ट्रेंडला होत्या, त्या ज्या त्या गावामध्ये तीच कंपन्या चालायच्या। परंतु आता वेंडर लिस्ट मध्ये किंवा वेंडर सिलेक्शन करते वेळेस आपल्याला ती कंपनी त्या ठिकाणी दिसत नाहीये। तर त्याचं कारण देखील सोपं आहे की त्या कंपन्यांचा कोटा हा त्या ठिकाणी पूर्णपणे संपलेला आहे। त्यांचा कोटा हा ज्या जिल्ह्याला दिलता, तालुक्याला दिलता, त्या ठिकाणी तिथे पूर्णपणे संपलाय किंवा त्यांचं जे काही ते वर्क ऑर्डर दिली ती पूर्णपणे कंप्लीट झालेली आहे। आणि आता नवीन ज्या कंपन्या ऍड झालेल्या त्या चांगल्या असणार का, अशा शेतकऱ्यांच्या कमेंट होत्या। तर त्या कंपन्या 100% चांगल्या आहेत, तुम्ही त्यातीलच कंपनी आता निवडा। जे काही आता जुन्या कंपन्या होत्या त्या कधी येणार याविषयी तर काहीच अपडेट सध्या दिलेलं नाही आणि त्या कंपन्या ऍड होतील का नाही याविषयी देखील काही अपडेट नाहीये। आणि ह्या ज्या जुन्या नवीन कंपन्या त्या ठिकाणी ऍड केलेल्या आहेत त्यांची पूर्णपणे टेस्टिंग करूनच त्या कंपन्या त्या ठिकाणी ऍड केल्या जातात। त्यामुळे तुम्ही असं नका समजू की त्या कंपन्या असंच म्हणजे चांगल्या नसतील किंवा असं नाही, तर कंपन्या त्या देखील चांगल्या आहेत, तुम्ही त्यातील एक निवडू शकता। कारण त्या ठिकाणी परिपूर्ण त्याच्यावरती टेस्टिंग अभ्यास करूनच त्या कंपन्या त्या ठिकाणी ऍड केलेल्या असतात। जुन्या ज्या कंपन्या, शक्ती असो, टाटा असो, जीके असो, स्पॅन असो, अशा भरपूर साऱ्या कंपन्या होत्या की त्या ठिकाणी त्यांचा कोटा हा पूर्णपणे संपलेला आहे। प्रत्येक कंपन्याला लिमिटेड कोटा दिलेला असतो। त्या ठिकाणी कोटा हा संपल्या कारणामुळे नवीन कंपनी कधी ऍड होईल याविषयी तर आणखीनही अपडेट दिलेला नाही आणि ऍड होईल का नाही याविषयी देखील काही अपडेट नाही। त्यामुळे तुम्हाला जर वेंडर सिलेक्शनचा ऑप्शन आलेला असेल तर लवकरात लवकर वेंडर सिलेक्शन करून घ्या, म्हणजे तुमचं देखील इन्स्टॉलेशन लवकरात लवकर होईल आणि त्या ठिकाणी तुम्हाला देखील सोलर हे भेटलं जाईल। तर असंच काही नवीन अपडेट आलं तुमच्यापर्यंत आपण पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।